5वा दिवस आणि 5व्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण चाललो बहुतेक आता काय बोललो होतं नेपाळ असेल, पाताल भुवनेश्वर आणि कैची धाम, अजून एक काहीतरी तिकडं आज तीन का 4 स्पॉट आहेत फिरायचे आहेत ते. आणि आता निघालो आम्ही, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे झाला आमचा. आता आम्ही होतो धारचुलामध्ये स्टे झाला होता आमचा, आधी कैलास होमस्टे म्हणून होता, तिकडे आम्ही स्टे केला होता. आणि आता निघतो, आता इथं पॅकिंग वगैरे चालले, बॅग वगैरे आहेत इकडे भरल्यात, तर मामा बसले बॅग वगैरे. आता आपण मामाला विचारू, आता आपण त्यांना एकदा विचारून घेऊ कुठे कुठे जाणार आहोत. मामा कुठे कुठे जाणार होतात? आता आपण जाणार नैनितालवरून ते कैची धाम सगळे ते धाम आहे ते बघायचं. आणि एक 1100 वर्षापूर्वीचं सूर्यमंदिर जाता जाता बघायचं. नाश्ता वगैरे झाला, चहा घेतला तर गाडी आली मामाची गाडी. और केशव तो सही ओके, एकदम ओके ना? नाश्ता वगैरे हो गया? नाश्ता वास्ता हो गया, नाश्ता वगैरे हो गया ना? हाँ फ्रेश हो के नाश्ता हो गया बिल्कुल. अभी आज अच्छे से घुमाओ हमको, कुछ करो ज़रा. और आप बहुत बढ़िया से घुमाएंगे, फुल एंजॉय कराएंगे और जहाँ जहाँ आप कहेंगे वहाँ वहाँ घुमाएंगे. पूरा उत्तराखंड के जो व्यू है वो हम आपको मस्त तरीके से तर आपल्या गाडीतला राग पण आलेलं आहे, तर आपली गाडी पण आलेली आहे. आणि इथं बॅग वगैरे भरतोय, ड्रायव्हर बॅग भरतोय. आता मी आलो आहे नेपाळ बॉर्डरला, काय माहीत नाही, येथे सगळे तेव्हा समजेल. तिथं आहे मयूर, तिथं आहे नयन, ड्रायव्हर. नेपाळ बॉर्डर सुरुवात. नेपाळ बॉर्डरला काय फिरायला आपलं काय काय सांगाल आम्हाला पण आत्ताशी 2च आलं ना, 2 गाड्याला कारण आपण फायनली आता एंट्री घेतलेली आहे नेपाळमध्ये. हा बघा पाणी वाटलेलं आहे जोराचा. आता आपण नेपाळ झालं तिथे त्यांची चेकिंग चालली अजून. ते आपल्या आधार कार्डनं आणलं ते दुसऱ्या गाडीत आहे, येतील ते पण येतील. आपण चालले पुढं, माझी चेकिंग झालेली आहे. काय नाही, फक्त आधार कार्ड लागतात, आधार कार्ड पॅन वोटर आय डी आहे, तिघांपैकी एक काहीतरी लागतो. आणि मग चेकिंग करतात आणि एंट्री करतात. संध्याकाळची 7च्या आधी परत यायचं असतं. नदी वगैरे असते, काली नदी आहे, काली नदी ही मध्ये डिवाईड करते. आता मी नेपाळला आता माहिती काय काय फिरायचं मी एंट्री तर मारते. तर आता आम्ही आमचं नेपाळमध्ये जसं बोललो तुम्हाला. आणि आम्हाला बोलले इथं मराठी माणूस पण आहे. कुठला तुम्ही काय बोलता? सोलापूरचे? अरे यार, तिथं नेपाळलाच राहता? तुम्ही तिथे सांगा मला, प्राइसिंग वगैरे लय महाग बोलले तिथं. त्यामुळे महागायचा प्राईस लयच आहेत पण. हो ना, तिथं कुठं राहतं? बाहेरून हां. आणि क्वालिटी क्वालिटी चांगली. तिथं 5-6 वर्ष लिहून इकडे काय शिफ्ट झाले महाराष्ट्रामध्ये? ज्वेलरीची हाँ हाँ. आपका नाम क्या भैया? ओके, नाईस टू मीट यू. आपला लक्ष्मण कोडक. हां, परिवार पण इकडे आहे का? परिवार बरोबर प्रॉपर आहे.
चालेल, चला भेटतो मला. ओके, चांगलं वाटलं. इथं आपण मराठी माणसं पण झाले. रॉयल एंट्री नेपाळचा तर सगळा झाला आणि आता पण चाललो परत गाडीत बसायला. आता पुढच्या जो स्पॉट असं काही तिथं नेपाळला एवढा काय नाही कंटाळा आलता जाऊ जाऊन. त्याला एकदा आपला झाला म्हणून असं गेलतो की नेपाळला जाऊन आलोय. जावा जावा फिरून यावा. तर आता आपण जाऊ गाडीत. तर आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आता पहाडी पाणी एकदम शुद्ध शाकाहारी पाणी. आपल्या इथे येतात ते थोडा हमारे मतलब आपको मत सिखा चल. पहाडी पाणी आहे फुल नॅचरल एकदम थंडा बिंडा आहे कडक आहे. काय आता कातर भुवनेश्वरला जातात. आता मध्ये थांबलो आम्ही जेवायला. जेवायला बसलो. ड्रायव्हर लोक हॉटेलमध्ये गेले बनवून आणलं रूमवरनं. एक आहे सोयाबीन आणि एक आहे मम्मी मूग. तुम्ही आता काढून म्हणजे कडक जेवण आहे तुमचं. जेवायला या. इथं आहे जेव्हा जेव्हा आरामात. पप्पा बोल जेवायला. तिकडे पण काही गोष्टी वाटतं जेवायला. आणि ड्रायव्हर लोक तिकडे गेले. चला आता जेवतो ना भेटतो तुम्हाला. जेवलो वगैरे आता डायरेक्ट झालो. आता एकदम मस्त वाटतंय जेवलो वगैरे. सगळ्यांची खुशी बघा जेवल्यानंतर. कितने बजे तक पहुंच जाएंगे बोले? 4:30 बजे तक. 4:30 बजे म्हणजे 1 तास पोहोचून पाताळ भुवनेश्वर आणि त्याचा तिकडेच भेटतो डायरेक्ट जाऊन. आता हे पोचलोय पाताळ भुवनेश्वर मंदिरला. हा काय गेट आहे वाटतं. पोचलोय तर बघू पुढे पुढे जाऊ. आपण पाताळ भुवनेश्वरला पोहोचलेलो पण आपलं दर्शन झाला नाही. म्हणजे आम्ही येसपर्यंत ते बंद होतं. कारण सॅटर्डे तर रश जास्त होती आणि आतमध्ये ऑक्सिजन कमी असतो त्यामुळं त्याने एंट्री बंद केली. आणि डायरेक्ट आता उद्या 7:30ला बोललेलं आम्हाला. त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं वाटतं. तर मग विचारांना कसं वाटतं. एवढं लांब काय फायदा नाही झाला आमचा. दुकान आम्हाला एंट्री पण झाली. होईल फायदा होईल. हो ती सकाळी या. सकाळी तुम्हाला फक्त एवढं आलं आपला की आपल्याला उद्या थोडी आता घाई होणार. कारण की 1 दिवसानं वाढला उद्याचा आपला ट्रॅव्हलिंगला थोडासा इश्यू होईल आपला. तेवढं होईल. बाकी एवढं ठीक आहे. आता इथंच बसते आपण. सकाळी दर्शन होईल आमचं. मरणाची वाट आणि लागली आमची वाट. कडक बोलला. कडक बोलला एकदम बरोबर. करेक्ट. पुढं म्हणजे सगळी उद्याच बसली. दर्शन नाही आलं म्हणून उद्याच बसतो का काय. उद्या सकाळी दर्शन होऊनच राहणार. दर्शन आमचं झालंच पाहिजे. काय पण करून करायचं काळजी करून करायचं जायचं. खाली 5ला होतो पण दर्शन होईल. दर्शन झाला तर आम्ही इथनं निघू.
पाहिजे तर आम्ही दर्शन घेऊनच जाणार. फक्त आता एवढं होईल आपला की उद्या थोडीशी घाई करायला लागणार आहे आपल्याला, कारण की करणार. दर्शन घाई थोडासा वाढलेला आहे करणार, आपला. लवकर उठणार. हा झाला लवकर असता मग उद्या दर्शनाला बरोबर येणार. झाला असता. हो. लवकर उद्या उठणार, लवकर दर्शनाला येणार. त्यात पण हा दर्शन पाटण भुवनेश्वरचं दर्शन घेऊनच जाणार. कारण की आपली त्याची अशी काही वगैरे एकदम बघितलं ना, आता नवीनच आलोय, पहिले सगळे हो. बघल्यानंतर सुंदरच आपल्याला बोलतात एकदम साक्षात आहे. देव नगरी आहे ती एक, म्हणजे पाताल, एकदम पाताल लोकांची देव. त्या पाताळला जायला मदत नाही. हा, पाताळला जायचं. आपलं काय आज दर्शन नाही जाणार, उद्या नक्कीच करून जाऊ. नक्कीच सकाळी सकाळी दर्शन घेणार घेऊनच जाऊ. काय दाखवायला चाललं व्हिडिओ वाला? व्हिडिओ कॉल मंदिर दाखवतो. तिला मंदिर दाखवायचं. पाताल भुवनेश्वर. पाताळ ब्लॉग मध्ये दिसेल आपल्याला, शंकराची भक्त आहे दिसतंय मंदिरात असते. तिच्याशी बोला ना. ओळखलं का तुम्ही मला? होईल होईल होईल. आनंदाची होय. हो जावा देवाचं नाव घ्या. देवाचं नाव तोंडात ठेवा. तुमच्या भाई काय बोलतो? मस्त वाटतं इकडे येऊन. खूप लांबचा प्रवास होता आमचा आणि सकाळी 10 वाजता निघालो. नेपाळला गेलो होतो पहिले बांगलोर करून वगैरे, आणि तिकडनं आता एवढा लांबचा प्रवास करून आम्ही आत्ता पोचलो इकडे. 5-5:30 वाजेपर्यंत पोचलो. आम्ही इथे आज स्टे करणार आहे आणि उद्या दर्शन घेऊन पाताळ भुवनेश्वर कुमारचं उद्या दर्शन घेऊन आम्ही परत जाणार आहे. जेव्हा सेकंड हँड ब्लॉगर आहे त्याला ओरिजिनल आहे. हे डुप्लिकेट आहे, अनफॉलो दी. जेवण कसं आहे? मस्त आहे ना? काय काय जेवणाला आहे? काय छोले भाजी आहे, पुरी आहे, जिलेबी आहे, भंडारा भंडारा. भंडारा. खातो आम्ही. जिलेबी आणि पुरी. पुरी आणि जिलेबी, भंडारा, भोलेनाथचा, छोले भाजी. बाकी आवडला ना प्रसाद? एकदम ओके. इकडे कथा ऐकायला बसलो. कथा ऐकायला आणि कथा ऐकतो शिवपुराणा. शिवपुराण ऐकायला बसलो. पुराणा ऐकून देवाचा. थोडा ऐकावं बसा. आपण बसलो आता जेवायला. जेवतो ना मग भेटतो तुम्हाला. स्टेला रूम घेतलेत का समजत नाही, जर बघायला गेलेत ते. आपण जाऊया रूमवर चिल मारायला. तर ना आता रूमवरती दर्शन झालं. रूमवरती आता आलो. सकाळी 7:30 जायचं आहे. तर अनलोडिंग लोडिंग चाललं इथं. हे असे रूम आहेत आमचे. गोव्या आहे ना, 200 लोकांची प्रॉपर्टी आहे ती. 50 लोकांसाठी घेतली आम्ही. इकडं पूर्ण असा गार्डन टाईप पण आहे. आणि ड्रायव्हर तर इथनं पूर्ण झाडं बघून कसे वाटले आपल्या? रूम मस्त आहे. आरामात झोपू आता. खूप छान रूम आहेत. रूम मधला रिव्ह्यू दाखवतो ना, आणि रिसॉर्टचं थोडा प्रमोशन पण करून दे जरा. तर आता
तसं आता आतून बघा, आतून वगैरे भारी रूम लय वाटते. आता 200 पीपलची प्रॉपर्टी आहे. मला 50-55 लोकांनी घेतलेली ही सध्या तर. रूम बघा एकदम भाष्य. हा 3 बेडचा आहे, हा डबल, हा सिंगल. इकडं आहे आपली ही बाल्कनी, हा आरसा आणि टी व्ही पण आहे. आणि हे वरचे सगळे 3 बेडचे आहेत. 3 बेडवाले बेडरूम आहेत. आणि खालचे ते सगळे 2 बेड. खालचे अजून चांगले वेगळे. फक्त खालच्या याच्यात पंखे नाहीत. का अजून त्याला आहे की इकडं खूप थंडी वाढते, थंडी खूप वाढते इकडे, म्हणून खालच्याला पंखे नाही, तो वरच्याला आहे. जे की आम्हाला वाटत नाही लावायची गरज पडेल, कारण की बघा इकडं थंडी वाढत चालली आहे, पंख्याची पण गरज पडणार नाही. तर मग आता मी ना राजा चालू आहे. राजा शेट्टी काम दिलं आहे थोडासा काम दिलं आहे. पैसे गोळा करायचे. बोललो आधी तुझं नाव घेतलं मी. रूमला लॉक लावला, आता चाललं ना पैसे गोळा करतो. जो नाही पैसे देणार त्याला काय रूमवरचा बाहेर बघा. ही मजा असते आमची. त्या गावात टी व्ही उघडून टाकली. आता हिरो आम्हाला घेतलेली आहे आजच्यासाठी. स्पेशल रूम आहे.